बसवेश्वर महाराज म्हणतात, हे बघा, मंदिरामध्ये जाऊन पूजा करणं त्यानंच खरं तर कुठेतरी देव प्रसन्न होतो का? नाही. जर नरबळी देऊन एखाद्या प्राणी जीवाची हत्या करून जर तुम्हाला पुण्य मिळतं का, असं कुठल्या ग्रंथात लिहून ठेवलंय का? नाही. देव सांगतोय नरबळी घेऊ नका, प्राणी हत्या करू नका. देव सांगतोय मी प्रत्येकाच्या साठी जन्माला आलोय. देव भेदभाव करत नाही. मग ही माणसं का भेदभाव करतात? आजपासनं एक वेळ आपण मंदिरात नाही गेलो तरी चालेल, पण मी एक प्रेरणेचं अस्त्र तुमच्याकडे देतोय. आणि ते अस्त्र होतं तत्कालीन काळात बसवेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी तयार केलेलं इष्टलिंग. बसवेश्वर महाराज म्हणतात, माणसाचं शरीर म्हणजे हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मी इष्टलिंगाची स्थापना करतो. प्रत्येकानं आपल्या गळ्यामध्ये हे इष्टलिंग घालायचं, जणू शिवशंकर मानवरूपी मंदिरामध्ये तुमच्या सोबत विराजमान असेल. त्यावेळी अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा बसवेश्वर महाराजांनी केले.